माझं नाव मुक्ताबाई अंबादास पवार, राहणार हाडोळती. आम्हाला शेत 5 एकर आहे आणि असंच आम्ही कुळ पिताव, घरीच कुळ पिताव, घरीच काढता. बैल नाही काही नाही, आम्हाला बैल परवडणारच. पैसेच नाही तर बैल कशाने घ्या. मग असं पोरगा आहे बाहेर कामाला, उगं त्यानं रोजगार करते का भागते. मग आता उगं नाताला शिकवावं, नातीला शिकवावं म्हणून आमची असं भावना आहे. आम्ही असंच करून असंच भागितो. सरकारनं आम्हाला कर्ज माफ करावं, काही द्यावं ह्याच्या पायी, काय तर करावं, जरा जरा मदत करावं असलं बघून. तर आमचे कष्ट बघून तर करावं. कष्ट काय आहेत ते कुठंच असे कष्ट नाहीत कुणीच केलेलं. बरं आम्ही करता, आम्हाला टाईम आहे करायचा म्हणून करता. सरकारनं बघावं न कर. नाव सांगा मामा तुमचं. अंबादास बुईन पवार. तुम्हाला शेती किती आहे? 5 एकर कोरडं व्हायचं. एवढं या वयात तुम्ही एवढं का बेजार होतात? भागावं लागेल की, खर्च भागावं लागेल की. कशाने खर्च करावं, कुठला पैसा यायचा आहे कामाला. शेतीतून उत्पन्न होत असेल की? उत्पन्न किती होत आहे ते त्यालाच पूर्ण झालंय. रोजगारी भलताच हे वाढला, रोजगार वाढला, बी खात वाढलं. आमचं गळे इतकं पोतं 4,000 चाललंय आणि 3,000 रुपयाला बॅग मिळाली आहे एक सोयाबीनची. खाताचं पोतं 1,200 रुपयाला मिळते. मग काय उरालंय शिल्लक मागं. शेतात घातल्याला थोडं तिथं जिरून चाललंय म्हणून स्वतः बेजार होता. बरं, तुम्हाला काही कर्ज किती आहे? कर्ज काय अंजीमन तेवढं आहे 40,000. ते बी माफ होत नाही, काय नाही. वर्षा याच भरताव, मुद्दल भरताव आणि उचलताव आणि तेच खाताव. शेतीवरच अवलंबून आहात का तुम्ही? हो, दुसरं काहीच नाही. काय पाणी नाही, काय नाही शेतात. बरं, कृषी विभागाकडून तुम्हाला काही योजना मिळाल्या का? काहीच मिळालं नाही, शासनाची कुठली मदत? कुठलीच नाही. हे वय आराम करण्याचं आहे, पण एवढं बेजार व्हायला हो तुम्ही. काय करावं आता, भागणं झाल्यावर कसं करावं कसं.